आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून डीपी रद्द करण्यासंदर्भात हा जो मोर्चा आयोजित केला, याला मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात। पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही करतोय। अतिशय चुकीच्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहराचा ड्राफ्ट डीपी काढण्यात आला। वास्तविक या शहराची पुढची 50 वर्ष भविष्य ठरवणारा हा डीपी असतो आणि कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधी नसताना अशा प्रकारचा डीपी मंजूर करणं प्रशासनाकडनं हा लोकांवरती झालेला अन्याय। अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आली। आमच्या चिखली दादावाडी परिसरामध्ये जवळपास 250 एकर शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आणि गरीब कामगारांच्या जमिनीवरती स्पेशल कमर्शियल झोनचं आरक्षण टाकण्यात आलं। वास्तविक आपण जर पाहिलं, महापालिका आणि पीएमआरडीचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भूखंड आहेत। इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर 2 गेले अनेक वर्ष पूर्ण करता आले, अनेक प्रकल्प त्या ठिकाणी प्रलंबित आहेत। असं असताना अशा प्रकारचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षण टाकणं आणि त्या शेतकऱ्यांना आणि त्या भूमिपुत्रांवर अन्याय करणं, या गोष्टीसाठी आम्ही सगळे रस्त्यावर कत्तल खाण्यासारखा विषय आज आळंदी आणि देऊ आपल्या परिसरामध्ये, आळंदीच्या जवळ मोशी आहे आणि त्या मोशीच्या परिसरामध्ये कत्तलखान्याचं आरक्षण टाकण्यात आलं। तर अशा प्रकारे अनेक आरक्षणं लोकांच्या घरावरती, ज्या ठिकाणी लोकांनी घरं बांधलेली त्या ठिकाणी रिझर्वेशन टाकण्यात आली, त्या ठिकाणी रस्ते टाकण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे लोकांवरती प्रचंड अन्याय या प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे। ब्ल्यू लाईन बदलण्यात आली, अनेक विषय या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत आणि हे सगळे विषय करत असताना प्रशासनाने कुणालाही विश्वासात न घेता या डिपार्टमेंटने जे काही आरक्षण टाकले त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतलेली आहे। आज 60 दिवस झालेले आहेत। 60 दिवसामध्ये ऑनलाईन 5 ते 6 हजार आणि ऑफलाईन 50,000 ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आले आणि त्या लोकांचा आवाज या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करतोय। ते पिंपरी चिंचवड शहर आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं, दादांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराला एक वैभव प्राप्त झालं आणि म्हणून आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या भागामध्ये गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कायम या भागातला कामगार असेल, या भागातला कष्टकरी असेल, या भागातला शेतकरी असेल, या भागातला सर्व समाजातला जो नागरिक आहे, या नागरिकांना त्या ठिकाणी सन्मानाने वागण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने घेतली आणि नागरिकांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये अशा प्रकारची भूमिका ठेवून या शहराचा विकास आम्ही केलेला आहे। आणि हा विकास होत असताना हा डेव्हलपमेंट झाल्यानंतर आज जर हा डीपी मंजूर झाला तर भविष्यातली 50 वर्ष आपल्याला त्रास सहन करणार। म्हणून आमची या ठिकाणी अतिशय आग्रहाची मागणी आहे, प्रशासनाने हा डीपी त्या ठिकाणी डीपीवरती विचार करून आणि शासनाने हा डीपी रद्द करा अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आहे। मी सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांच्या निमित्ताने मनापासून आभार मानतो।